दिलेलं आहे. बुवा शिमगा अजून लांब आहे, शिमगा लांब आहे, पण आमच्या मानकऱ्यांच्या खिशात कुठून पैसे आले काही कळत नाही. आमच्या गावचे मानकरी तानाजीराव बाळकृष्ण मोरे, अनाजीराव बळवंतराव मोरे, संदीप श्रावण मोरे आणि संतोष बाळकृष्ण मोरे या तिन्ही मानकऱ्यांना मिळून आपल्याला 501 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. आपण त्याचा स्वीकार करावा, अभिनंदन चालू द्या. आणि ज्याने आता सुतार, ज्याने अतिशय सुंदर मृदुंबनी त्या ताल सुरावर येतात त्याच्यासाठी आमच्या संजयने 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो, भरपूर पैसे माझ्याकडे देतो. हा चालेल. हॅलो, या ठिकाणी रमेशराव मोरे, मो म्हणजे कधीही मोठेपणा न घेणारे आणि रे म्हणजे कोणती कामं रेंगाळत न ठेवणारे ती मोरे. रमेशराव मोरे यांच्याकडून आमचे तबलजी सुहास सुतार यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारलंय. त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. ज्यांनी ज्यांनी बक्षिसं दिली त्यांचे सुद्धा आभार, ज्यांनी ज्यांनी नाही दिला त्यांचे सुद्धा आभार. आणि ज्यांका कोणाला देऊच्या असतील भजन संपायच्या अगोदर आणून देवा. अगोदरच देतोय. नारायण हरी शिंदे, आपला सुंदर आवाज, आपले सुंदर कोरस, आपला सुंदर मधुरगमणी आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. आपण त्यांचा स्वीकार करा. हॅलो 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 हॅलो, हा ठीक आहे. आता काय करू नको, तू जरा चाय बी असलं तर पिऊन ये. काय होता जेव्हा रंगात कार्यक्रम रंगात दिलो ना, काहीतरी बटन इकडे तिकडे गेला अंधारात ना. या ठिकाणी अच्छा, आता मला केलेलं साऊंडचे इथं जोरदार आहे, त्यांच्यासाठी होऊन जाऊन दे. रूपाचा अभंग सुद्धा एकत्र घेतोय, म्हणजे ते तसे घेतील. नंतर गजल. रूपाचा अभंग घेण्यापूर्वी या ठिकाणी महिला वर्ग खरोखर खास करून तुमच्यासाठी आज, तुमच्यासाठी मी एक आज तुम्ही नाव घेतला असं सत्यनारायणच्या पूजेत कोण बसलेला? त्यांच्या ताई नाही आल्या, ताई पण नाही आल्या. नाव घेतलं नव्हतं, घेतलं नाही ना. यांच्यापैकी नाव कोण ना माझे आता म्हणजे युट्यूबला किंवा व्हॉट्सअपला बघून नाही, मी एक नाव घेतोय. त्याच्यापेक्षा कोणी जास्त मोठं नाव घेतलं नाहीचे होय, तर जेवढे जमलेत ना आतापर्यंत ते तुमका देणार. आज बुवांकडे जायचंच नाही, तुमच्यावर तू घ्या. घेऊ ना, नाव घेऊ ना बाबू, घेऊ 500 रुपये दे नाव घेतल्यावर. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते, येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते. खिडकीला 3 तारा अडकीन त्याला घुंगरू बारा, पान खाते तरा तरा, घाम येतो धरा धरा. तिकडून आला व्यापारी त्याने आणली सुपारी, सुपारी तिने वाढला अंडाने ते पाण्याला. पाणी आणते आडत वाडा बांधते भिंगात, वाड्यात वाडे सात वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कपाल, घडी, घडीत वाजला एक. आज काळकाई बाकाई देवीचं नाव घेतोय वासुदेव पवारांचा दिले, वासुदेव पवारांचा दिले, वासुदेव पवारांचा दिले. कोण घेणार आहे काय? हा नाही असो, पण खरोखरच आज या ताई माई अक्का बसले आहेत. खरोखरच हे तुम्ही आज इथपर्यंत आलात ना, ते तुमचं भाग्य तर आहे, पण तुमच्या आई वडिलांचे पुण्य आहे. म्हणून कुठेतरी आज नामस्मरणामध्ये तुम्ही येऊन बसलात. म्हणजे नामस्मरणामध्ये येऊन सहजासहजी कोण बसत नाही. कीर्तन, भजन, पूजन जिथे चालतं ना, तिथे कुठेतरी आपल्या आई वडिलांचे पुण्यही असते, तीच घेऊन येते. असो, कारण जमाना बदलत चाललाय बघता, पण बदलत्या जमान्यामध्ये सुद्धा हा एवढा मोठा कार्यक्रम. कारण जमाना कसं होतं ताई माई, का आमचं जमाना कसं होतं. आमच्या आजीच्या काळात आजी सांगायची, बाबू आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली, आम्ही बोलायचो नाही. अगे आजी पण 10 वर्ष लग्नात झाली तुम्ही बोललाच नाही, पण 10 वर्षात 5 पोरं झाले त्याचा काय. तेव्हा नावं सुद्धा कशी होती, राजाराम, तुकाराम, सकाराम, आकाराम, गंगाराम. नाव घेतल्यानंतर रामाचं नाव येत होतं मुखातून. आजकाल नावा कशी, संजय, संजय नाव असलं तर बायको काय म्हणलं, हे संजू.
संदीप नाव वाचलं तर म्हणणं हे सांडी पाठुका कंडी काय का बरं ती बेडरूमच्या बाहेरची नावा बेडरूम मध्ये गेल्यानंतर हे सोना हे पिल्लू अरे काय कुत्र्याचा पोर आहे त्या बरं त्या दिवशी माझ्या एका मित्राच्या घराकडे गेले नवीनच नाव माहिती पडलं काही गेलंय घराकडे रविवार गेल्याबरोबर मित्र नावात दिला बाबू बुवाईने चाय घेऊन ये आता बाबू गावात दिल्यानंतर आम्ही काय समजणार 5 वर्षाचा पोरगो आहे ना चहा घेऊन थोडा टाइम बघतोय मॅक्सिम मोठो बाबू येतो ना म्हणजे नाव बदललंय पण काय नावाची नावं असू ते काही असू ते पण आज बघा त्या तुझ्या कपाळावरती कुंपायला बडबडी एक जोरदार टाळ्या त्याला घेऊन लावले हे खरं सौभाग्याचं देणं आहे नाही का जुन्या काळातली माणसं सौभाग्याचं देणं एवढं बडबडत आजकाल टिकली बाथरूम मध्ये गेली की बाथरूम सौभाग्य होती भाऊ चिपकलो ना पिंपा घुसमटून गेलो 4-5 दिवस अन्न नाही पाणी नाही होय की नाही का आपले जसे कपडे तशी टिकली नाही का म्हणजे नवरो फॅशनेबल झालेलो नवरो म्हणजे फॅशन पण हे पहिल्या काळातल्या लोकांना विचारा या ठिकाणी ताई माई अक्का बसले आहे हे कुपाळावरचं साधन सुद्धा नाही आहे कारण बघा एखाद्या रस्त्यावरून साप चालत असला तर काठीने मारतो त्याला आपण पण तो साप तर शंकराच्या पिंडीवर असला तर काय करतो लावून नमस्कार करतो की नाही आता रस्त्यावरती खड्डा पडला तर काय म्हणणार साहेबांनी काम नाही केला नाही पण तोच खड्डो एखाद्या मुलीच्या गालावर असला तर काय म्हणणार काय सुंदर खळी पडली आहे की नाही पायामध्ये 5-5, 3-3, 4-4 हजारच्या चपला घालतात पण कपाळावर टिकली 5 रुपयाची पण टिकलीला किंमत आहे ना म्हणून स्थानाला महत्व आहे आणि स्थान जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज हे पावित्र्य तुम्ही जपलात खरोखर लाख धन्यवाद देतोय या ठिकाणी हा बाबू वाचलाय ना बाबू काय सांगणार उद्या हो म्हणताय चॅनल बदलतच नाही एकच चॅनल आहे मगापासून आता बदलणार थोड्या वेळात टीव्हीचा जमाना आहे नाही का पण टीव्हीच्या बदलत्या जमान्यामध्ये सुद्धा आज या वाढवडिलांनी हा घाट घातला एकदा जोरदार टाळा सर्वांनी जीविताची बाजू दरबार म्हणलाय त्या दिवशी एवढी बारकी पोरगी 5-6 वर्षाची गेली आपल्या आईकडे आणि म्हणता मम्मी परी उडते का ग मम्मी म्हणते हो परीला पंख असतात परी उडणारच म्हणतं माझं शेजारची काकी का नाही उडत मम्मी म्हणते शेजारच्या काकी तरी परीतो काय संबंध तू बाजारात गेलीस ना त्या दिवशी तेव्हा शेजारची काकी आपल्या घरात आलेली आणि पप्पा सारखे म्हणत होते माझी परी म्हणता होय काय आता आज तू पप्पा घराकडे होते ते का उडवते पहिलं रॉकेटला त्या परीचा फक्त म्हणजे पोरं सुद्धा काय साधे नाही गमती सगळं करूया पण भजन प्रथमता करूया आणि बोंगडे सुद्धा सुपूर्द करूया गजराच्या माध्यमातून 100% तुमच्या फरमाई ज्या काय असतील गाणी पाहिजे असतील काय असतील 100% होणार पण वेळेवर आपण कार्यक्रम घेऊया मंडळी धन्यवाद बुवांना काय अजून बोलले नाही मी कारण बुवा कशा आहेत माहिती काय खरोखरच सुंदर बुवा आहेत दिसायला सुंदर आहेत नावारूपान आहेत असून ते माझंच नाव आहे मी आज त्यांना काय बोलतो ते माझंच नाव खराब होणार काय म्हणणार संजय पवारने बारी खराब केला म्हणजे मी दोन्हीकडनं गेलेलो यार आज खय जाऊ रस्तोच नाही मला उद्या सकाळी चर्चा काय होणार खयच्या संजय पवारने केला त्या नाही मधला नाव कोण घेणार नाही बारी कोणी खराब केला संजय पवारने केला त्यापेक्षा आपला आहे ते बरं आहे बघी नाही म्हणजे असो बरं आहे ना हा चष्म्याचं राहिलं चष्मा बघा कसं त्याशी फोन केला बारी ठरल्या माझा जरा तरी कळ काढू नव्हे की ना मी मजा येत नाही त्याच्या त्या दिवशी बारी ठरल्या फोन केला आणि बुवानू म्हणता एक प्रॉब्लेम झालोय मला वाटलं काय बारी कॅन्सल करतात की का म्हटलं काय प्रॉब्लेम झालो नाही म्हणतं माका चष्मो लागलो म्हटलं चष्मो 40 नंतर सगळ्याच लागतात तुमका काय नाही माका काय माका सुद्धा लागलेलो आहे पण मी गाडीत ना कशा आपलं फॉर्म घालून घ्याय तो म्हटलं चष्मो लागलो त्याच्यात काय नाही म्हणता चष्मो लागल्याबद्दल काय नाही पण चष्मो लावलंय तर म्हणता चष्मो लावलंय तर शेजारी माझी म्हणता शेजारी घ्यायची तुम्ही चष्म्यामध्ये चांगले दिसत तर मी त्याचा उपाय सांगितलाय म्हटलं चष्मो काढून टाकायचो नाही म्हणते चष्मो काढला असतं चष्मो काढून टाकला असतं पण चष्मो काढल्यावर माका शेजारी दिसत नाही पुरतुंडी सोडून दिले आता बघूया बाबा काही भेटवते ते काय असं बाकी अतिशय सुंदर रूपाचा अभंग सादर करतोय पण त्या रूपाचा अभंग सादर करण्यापूर्वी मंडळीचा पांडुरंग त्या विटेवरती उभा आहे आणि
नाही आला तरी चालेल माऊली, पण आपल्या घरामध्ये जे दोन दैवत आईनी बाबा त्यांची सेवा करा, त्यांचे चरण धरा, तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही. या भजनाच्या माध्यमातून एकच सांगेन बघा, सुखासाठी कोणी काशीला गेलं, कोणी तिरुपतीला गेलं, कोणी पंढरीला गेलं, कोणी उपवास केला, कोणी संकष्टी केली, कोणी एकादशी केली, पण या कलियुगामध्ये तोच श्रेष्ठ ठरला ज्याने आपल्या आई वडिलांना घरात ठेवलं आणि त्यांची सेवा केली, ज्याने आपल्या आई वडिलांना घरात ठेवलं आणि त्यांची सेवा केली. म्हणून माऊली एकच सांगेन, जगतामध्ये अनेक दैवत आहेत, पण मी परत सांगतोय, आई वडिलांसारखं दैवत या जगतामध्ये नाहीये. आणि दुसरी गोष्ट या भजनाच्या माध्यमातून एकच सांगेन, तुम्ही दुसऱ्याचं चांगलं बघा, तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही, तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी रूपाचा अभंग घेतोय, बुवाटो सुद्धा संधी नेऊ. धन्यवाद. मबधनी धनी रे पांडुरंगारी पांडुरंगारी जय जय 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 पांडुरंगारी पांडुरंग 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 पांडुरंग
धन्यवाद 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 हॅलो धन्यवाद बुवा